वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल, आनंदी असाल। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही 50 इतरही 30च्या दिसू शकता। तर याला सुरुवात आपल्याला 30 पासूनच करायला पाहिजे, नाही का? म्हणजे हाच 30 मधला जो तुमचा कॉन्फिडन्स आहे, स्किनचा तुमचा टेक्स्चर आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या 50 पर्यंत अशाच राहणार आहेत। पण त्यासाठी तुम्हाला आतापासूनच काही गोष्टी आहेत त्यांच्या सवयी लावायच्यात आणि त्या गोष्टी तुमच्या डेली रुटीन मध्ये काम करता करता त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला तुमच्या रुटीन मध्ये फॉलो करायच्या आहेत। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही गोष्टी पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि एवढंच नाही तर माझं डेली रुटीन मध्ये माझे या दिवसामध्ये मी काय गोष्टी केल्या त्या सुद्धा मी त्याच्यातच शेअर करणार आहे। जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे माझी बहीण आलेली आहे, तर आमचं दिवसभर काही ना काहीतरी आउटिंग वगैरे सुरूच असतं। तर त्या गोष्टी सुद्धा त्या ब्लॉग मध्ये आणि त्याचबरोबर तुमच्या गरजेच्या गोष्टी ज्या तुम्हाला उपयुक्त आहेत, स्किन रिलेटेड आहेत, तुमच्या बॉडी रिलेटेड आहेत, तर त्या सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे। तर चला तुम्हाला व्हिडिओ पुढे मी दाखवतेच तुम्हाला काय रुटीन आहे जे तुम्हाला फॉलो करायचं आहे डेली। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही गोष्टी शेअर केल्यात आहेत आणि अशाच गोष्टी मी अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ माझा तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा आपल्या स्किनमध्ये ना नवीन पेशी तयार होत असतात, त्यामुळे जे रोमछिद्रे असतात ना ती थोडी मोठी होतात। म्हणजे रोमछिद्रे म्हणजेच पोअर्स असतात, ते मोठे होतात, त्यामुळे आपली स्किन आहे ना सुजल्यासारखी दिसते उठल्या उठल्या। थंड पाण्याने किंवा बर्फाने जर तुम्ही चेहरा छान शेकला ना सकाळी सकाळी तर त्याच्यावरती चांगला ग्लो येतो आणि ना चांगला अँटी एजिंग ची म्हणजे वृद्धत्वाची जी आपली प्रक्रिया असते ना ते हे स्लो करतं आणि ज्यामुळे ना टॅनिंगसुद्धा कमी होते, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात आणि ग्लो आपला चेहऱ्यावरती येणं छानच येतो आणि मेकअप जो असतो ना आपला तो जास्त काळ टिकतो, चेहऱ्यावरचा तेलकटपणा असतो तो निघून जातो आणि असे बरेच थंड पाण्याने स्किन सकाळी सकाळी धुण्याचे फायदे आहेत। ते बरेच सेलिब्रिटीसुद्धा हे फॉलो करतात, तर हे तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा, तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करा, याचा तुम्हाला नक्कीच 100% छान रिझल्ट मिळेल। उठल्या 1 ते 2 ग्लास गरम पाणी पिणे, त्याच्यामुळे काय होतं गरम पाण्यामुळे ना तुमचं पोट जे असतं ना ते चांगलं साफ होतं आणि पोट साफ झाल्यामुळं पोट साफ होणं फार गरजेचं असतं, ज्यामुळे ना तुमची उष्णता कमी होते आणि पोट साफ नसेल तर मग तुम्हाला तर माहीतच आहे उष्णतेमुळे, हीटमुळे, हार्मोनल इम्बॅलन्समुळे काय होतं स्किनवरती आपल्या पिंपल्स वगैरे येतात चांगलं आणि डाग वगैरे पडतात, तर स्किन आपली एकदम खराब होते। तर त्यामुळे पोट साफ होणं खूप गरजेचं असतं। त्याचबरोबर ना गरम पाण्यामुळे ना वेट लॉस करायला सुद्धा हेल्प होते असं काही तज्ज्ञ म्हणतात, त्यामुळे गरम पाणी दररोज सकाळी तुम्ही पिलंच पाहिजे आणि निरनिराळ्या आजारांपासून सुद्धा हे तुम्हाला दूर ठेवतं। जसं की थंडीच्या दिवसामध्ये सर्दी, पडचं, घसादुखी या सगळ्या अशा गोष्टींपासून रोज गरम पाणी पिलं तर तुम्ही निरोगी राहता आणि तुमचं जे गोष्टी असतात काही म्हणजे आजारी वगैरे तुम्ही पडत नाही। आणि नंतर काय करायचं, रात्री भिजवलेले बदाम, नेक्स्ट आहे भिजवलेले बदाम। तर बदामसुद्धा ना तुम्हाला रात्री भिजवून ठेवायचेत आणि ते दररोज सकाळी त्याच्यातले 3 ते 4 बदाम तुम्हीसुद्धा खायचे, तुमच्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा द्यायचेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात जर घरात लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा द्यायचेच आहेत, कारण बदाम जे आहे ना ते मेंदूचे आरोग्य दीर्घकाळ व निरोगी ठेवण्यासाठी मदत करते। त्याचबरोबर तुमची जी स्मरणशक्ती असते ना ती सुधारते आणि लहान मुलांमध्ये हेच वय असतं स्मरणशक्ती चांगली करण्याचं, तर त्यामुळे मग त्यांचं कसं वाढीचं शरीर असतं, म्हणजे वाढ होत असते त्यांची वर्षानुवर्ष, लहान असतात ते आणि त्यामुळे मग त्यांना बदाम देणं खूपच गरजेचं आहे। त्याचबरोबर शरीरातील मॅग्नेशियमची पातळी असते ना ती सुधारते याच्यामुळे। शिवाय आपली जी रक्ताची साखरेची पातळी असते रक्तातील ती सुद्धा ते कमी करण्यासाठी मदत करतात बदाम। आणि एवढंच नाही तर रक्तदाब कमी करणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे, त्यामुळे काय होतं त्यामुळे आपल्याला भूक कमी लागते, म्हणजे भूक कमी करू शकतं बदाम आणि भूक कमी लागल्यामुळे मग अर्थातच वजन कमी करण्यात सुद्धा हे प्रोत्साहन देते। तर अशा पद्धतीचे ना बदामाचे भरपूर सारे फायदे आहेत, तर त्यामुळे तुम्ही दररोजच्या तुमच्या आहारामध्ये म्हणजे सकाळच्या रुटीनमध्ये बदाम तुम्ही खाल्लेच पाहिजेत आणि बदाम सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तुम्ही खाऊ शकता। तर आणि लहान मुलांनासुद्धा दिलेच पाहिजेत, खूप गरजेचं आहे। तुमचा मेंदू जर विकसित करायचा असेल लहान मुलांमध्ये तुम्हाला आणि त्यांची स्मरणशक्ती जर चांगली करायची असेल तर त्यांना तुम्ही बदाम नक्कीच द्या, चांगला तुम्हाला इफेक्ट त्याच्यामध्ये दिसेल।
त्यानंतर ना आज ब्रेकफास्ट बाहेरूनच आणला होता. म्हणजे जसं की तुम्हाला माहीतच आहे, माझी मोठी बहीण आलेली, तर यांनी ना ब्रेकफास्टमध्ये जे पोहे असतात ना, तर्री पोहे, ते आणले होते. तर अशा पद्धतीचे होते आणि छान होते, मस्त तर्री मिळाली होती त्याच्यासोबत. आणि असंच कॉमेडी सकाळी सकाळी आम्ही जेवताना वगैरे ना कॉमेडी व्हिडिओज बघत असतो. सिरियल वगैरे आमच्या घरात तसं कोणीच बघत नाही आवडीनं. तर मग असं कॉमेडी, तर विनायक माळी जे आहेत ना, त्यांचे कॉमेडी व्हिडिओज खूप छान असतात, तर तेच पाहत होतो. त्यानंतर मग आंघोळ वगैरे केलं, तयार झालो. आणि मग पहिली जी गोष्ट येते ना आंघोळ झाल्यानंतर, ती आहे ती स्किन मॉइश्चराईज करणं. आंघोळ झाल्यानंतर ना दररोज स्किन मॉइश्चराईज करायची आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला स्किन मिनिमम मॉइश्चराईज केलीच पाहिजे. ज्यामुळे काय होतं, दररोज मॉइश्चराईज केलं ना तर स्किन तुमची निरोगी राहते आणि चमक मिळते आणि एजिंगची लक्षणे जे असतात ना ती कमी होतात. कारण स्किन चांगली तुमची ग्लोईंग होते आणि सुरकुत्या वगैरे असतील चेहऱ्यावर तर त्या कमी करण्यासाठी मदत करत असते. तर त्यामुळे दररोज स्किन मॉइश्चराईज करायची. आणि आंघोळ झाल्यानंतर स्किन कशी ओलसर असते, त्यामुळे त्याच्यात मॉइश्चर चांगलं ॲब्झॉर्ब होतं आणि पोअर्स ओपन झालेले असतात ते सुद्धा लॉक होतात आणि छान तुमचं स्किन ग्लो करू लागतं. त्याचबरोबर तुम्हाला सुरकुत्या कमी करण्यासाठी, त्वचा मुलायम करण्यासाठी फेस मसाजसुद्धा करायचा आहे अशा पद्धतीने, ज्यामुळे तुमची त्वचा जी आहे ती चमकदार होते आणि रक्तप्रवाहसुद्धा वाढतो. आणि तुमच्या ज्या सुरकुत्या वगैरे चेहऱ्यावर असतील ना तर तुमच्या कमी होऊ लागतात, छान सॉफ्ट स्किन होते. आणि या वयामध्ये तुम्हाला या गोष्टी केल्याच पाहिजेत, नाहीतर मग तुम्ही 30च्या वयामध्येच 50च्या दिसू लागतं. तर जर तुम्हाला 30मध्ये सुद्धा 50मध्ये सुद्धा 30ची एनर्जी पाहिजे असेल आणि जर तर ना तुम्हाला आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे, स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. तर चला, त्यानंतर मग थोडंसं आपल्याला लिप बाम वगैरे आपण यूज करत असेल तर ते लावायचं आहे. आणि लिपसुद्धा आपले चांगले नाही का थंडीच्या दिवसात खराब होतात, तर त्यांना छान मॉइश्चराईज करणंसुद्धा गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने एवढंच आहे, बाकीचं जास्त काही आवरायची गरज नाही. मग त्यानंतर दुपारचं जेवण करायचं होतं आणि दुपारच्या जेवणामध्ये आता मेथीचे पराठे बनवले होते. दीदी कसं आमची तुम्हाला मी सांगितलंच तिकडे असते CRPFमध्ये आणि ती कधीतरी येत असते 2, 4, 5 महिन्यातून सुट्टी काढून. आणि ना मग तिकडे कसं आपल्यासारखं भाज्या वगैरे आपल्या इकडं जसं मिळतात तशा मिळत नाहीत आणि खाणंसुद्धा तिकडचं वेगळं असतं. तर तिच्यासाठी मी दररोज आली की वेगळं काही ना काहीतरी बनवत असते. आणि त्यानंतर मग इव्हनिंगला आम्ही बाहेर पडलो, कारण जरा आम्हाला पार्लरमध्ये जायचं होतं तिला, तर चाललं होतं. आणि अशी माऊसोबत तिची मस्ती चालूच असते. तर पार्लरला गेलो. पार्लर खूपच सिम्पल होतं. आम्ही या पार्लरमध्ये पहिल्यांदाच गेलो होतो. मग तिथे फार काही नाही केलं, फक्त आयब्रोज केले तिने. आणि मग त्यानंतर मग बाहेर आलो आणि ती आली की कसं यावेळी पहिल्यांदाच आम्ही एवढा एन्जॉय केला. म्हणजे तिच्या सोबत कसं लग्न झाल्यापासून जास्त वेळच मिळाला नव्हता मला. श्रद्धा दोघी असायच्या त्या, पण माझ्यासोबत एवढा मला तिच्यासोबत वेळच नव्हता घालवता आला, कारण आली तरी ती तिकडे घरी असायची आणि मी इकडे असं, त्यामुळे मग बॉन्ड तेवढा जुळून येत नव्हता. पण यावेळी छान एन्जॉय केला. ती एक्झामच्या निमित्ताने आली होती, पण खूप छान टाईम स्पेंड केला. म्हणजे खूप सारं फूड आम्ही दुसऱ्याच दिवशी आम्ही दोघी बाहेर गेलो होतो आणि खूप असं वेगवेगळं काय खाल्लं. आणि हे जे चिली आहे, चिली नाही का, चिली मंचुरियन आहेत, चीज चिली मंचुरियन, तर हे खूपच आवडले. म्हणून मग यांच्यासाठी सुद्धा पार्सलमध्ये घेतले. आणि मग घरी जायचंच होतं, पण तिला ढोकळा वगैरे सुद्धा खायचा होता. मग इथे ना सिटी समोसा म्हणून आहे, तिथून मग ढोकळा घेतला पार्सल. त्यानंतर घरी येताच इतका अंधार झाला आणि बऱ्याच दिवसापासून मी व्लॉगला नक्की कॅमेरा कसा धरायचा त्याची प्रॅक्टिस करते, पण ते काय मला जमत नाही. त्यामुळे आम्ही ते खूप हसत होतो. आणि तुम्ही पाहिलंच असेल, मला नाही कॅमेरा व्यवस्थित धरता येत, असा उलटा, म्हणजे मी बॅक कॅमेराने व्लॉग शूट नाही केला कधीच. तर चला, मी शिकत आहे, शिकेनच. आणि मग नंतर तुम्हाला ना खूप दिवसांपासून हे जे मी डेकोरेशनसाठी जे स्टिकर्स मागवले होते ते दाखवायचे राहिले होते. तर ते अशा पद्धतीने मी भिंतीवरती लावून घेतलेत आणि किती एकदम वेगळा लुक आला आहे. आणि कसं असतं ना, घर स्वतःचं असो किंवा रेंटचं असो, त्याला छान डेकोरेट केलं तर आपल्यालासुद्धा तिथे राहण्यासाठी फ्रेश वाटतं. चला, मी त्याच्यावरती सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ बनवेनच एक, की आमचं घर स्वतःचं आहे की रेंटचं आहे किंवा आम्ही कुठे राहतो काय, आणि सगळंच त्याच्यामध्ये असेल. तर तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट्स करा. ते बघा, अशा पद्धतीने मी हे लॅम्प्स इथे लावलेले आहेत आणि भिंतीचा ना पूर्ण लुकच चेंज होऊन गेलेला आहे. तुम्ही जसं की पाहू शकता किती ब्युटिफुल दिसत आहेत हे. आणि प्राईज याची काही फार नाही आहे, मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. 89 वगैरे अशी काहीतरी प्राईज आहे. आणि अजून आहेत दुसरे स्टिकरसुद्धा मी लावलेत, जे मी बेडरूममध्ये लावलेत.
ते छान असे बर्ड्स आहेत, एकदम कलरफुल बर्ड्स आहेत, ते तुम्हाला पुढे मी शेअर करतेच। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे हे बर्ड्सचे स्टिकर्स आहेत, किती ब्युटिफुल आहेत। थोडंसं ना चिकटवताना तुम्हाला याची खबरदारी घ्यावी लागते, नाहीतर मग ते ना इथे तुम्हाला पान दिसत असेल ते पान ना दुसरीकडे चिकटलं गेल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला। बाकी ना खूपच सुंदर आहेत आणि दिसायला सुद्धा तुम्ही तर बघतायच किती सुंदर दिसतं आणि तुमच्या मेहंदीचा पूर्ण लुक चेंज होतो। आणि घरात लहान मुलं असतील ना तर खूप फ्रेश वाटतं बघायला आणि उठल्या उठल्या खरंच खूप छान वाटतं इकडे बघून। तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। बाय।